फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. चेकमेट. खेळ संपला. काय ग प्राची, घरी जायचा मूड नाही वाटत आज? नाही म्हणजे काही वेगळा प्लॅन असेल तर सांग. माझी रात्र बाहेर काढायची पूर्ण तयारी आहे. कटाप सचिन, तुला माहिती आहे ना मला हे घर आवडत नाही ते. अगं हे घर आहे का? एवढा मोठा बंगला आहे तुझा आणि लोक मरमर करतात आयुष्यभराचं घर मिळवायला आणि तुला हे घर नकोय? हो ना, पण या बंगल्यामुळेच तर आपलं लग्न व्हायचं थांबलंय. रामनारायण, कशाला आलास इथं? तुला हजारदा सांगितलंय की या बंगल्यात परत पाऊल ठेवायचं नाही म्हणून. लाज नाही वाटत स्वतःचा बंगला म्हणायला? माझ्या बाबांना फसवून बंगला स्वतःच्या नावावर करून घेतलास. खर तर बाबांच्या नंतर हा बंगला माझ्याच नावावर व्हायला हवा होता. रामनारायण, तुझ्या आई वडिलांना तू त्या लायकीचा वाटला नाहीस, त्याला कोण काय करणार? मनोहर, बघ प्राची, माझा थोडा बिझनेस सेट होऊ दे, मग आपण लगेच लग्न करू. ओके? पण सगळ्यांच्या नापसंतीनेच ना. अगं प्राची, देर इज ऑलवेज राईट टाइम फॉर एव्हरीथिंग. आणि बघ, आपलं लग्न झाल्यावर कदाचित हा वाद संपेल. काही सांगता येत नाही. ओके, हॅव सम पेशन्स. सचिन, इकडे कोणतरी आहे. प्राची, बास आता तुझी ती आत्मावली थेअरी नको सांगूस मला. आणि तू कितीही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला तर तरी माझा विश्वास नाही बसणार. बसेल, एक ना एक दिवस नक्की बसेल. बर, जेव्हा बसायचं तेव्हा बसू दे. पण मॅडम, तुम्हाला आता खूप उशीर होतोय. ओके, चला घरी चला. आणि हो मॅडम, घरी जाऊन त्या भूताखेताच्या गोष्टी नका वाचू. हा बघ, मस्त एखादी छान रोमॅन्टिक फिल्म बघ. मस्त स्वप्न पडेल तुला. हो ना? पोलिसांना बोलवणार आहेस तू? जा, बोलो. मी कोणाला घाबरत नाही. यायला माझे आई, बाबा आणि बहीण या तिघांचा जीव या बंगल्यात गेलाय. या तिघांचेही आत्मे इथेच घुटमळत असतील. पण लक्षात ठेवा, तुमच्यामुळे माझे आई बाबा माझ्यापासून कायमचे दूर गेलेत. याची तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल. ही व्याजा सकट. आई तुमच्या प्राचीला तुमच्यापासून कायमचं दूर केलं ना, तर नावाचा रामनारायण नाही. समजलं? आजोबा, मी तुम्हाला एक विचारू? हा बोल बेटा बोल. या बंगल्यामध्ये आत्म्यांचा वावर आहे का? अगं, त्या रामनारायणच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस तू. एक नंबरचा लुच्चा माणूस आहे. त्याला वाटतं या आत्म्याला घाबरून हा बंगला सोडून आपण पळून जाऊ म्हणून. प्राची, खूप उशीर झाला ना ग, अजून झोपली नाहीस?
अरे तिला वाटते त्या रामनारायणच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून या घरात आत्मे फिरतायत म्हणून. कमाल आहे प्राची, मायक्रो टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तू आजोबांना असले प्रश्न विचारतेस. परीक्षा जवळ आली ना, हे इंटरनेट पुस्तकं वाचणं वगैरे सगळं बंद, अभ्यास करा, चला जाऊन झोपा. गुड नाईट. गुड नाईट बाबा. गुड नाईट गुड आजोबा. नाईट. शिवा, तू पावलट! अरे दिवे गेल्यानंतर मला हात द्यायचा सोडून तुम्हाला घाबरवतोयस काय? किती घाबरले मी. काहीतरी माझं झालं असतं वाईट म्हणजे. पावलट. अहो पण म्या कुठं तुम्हाला घाबरवलं? म्या तर दूध घेऊन आलो होतो. यू जस्ट शट अप अँड गेट लॉस्ट. रातच्या वक्ताला दूध सांडलं, अपशकुन झाला. याच बंगल्यात माझी आई, बाबा आणि माझी बहीण यांचा जीव गेलाय. त्या तिघांची यादे इथेच घुमवत असेल. ते मला सुखाने देणार आहेत. कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? Sir, relax. Sit down, please. सर इतक्या अर्जंटली बोलवलं? एनिथिंग सिरियस? खोपोलीची केस आहे. एक तरुण मुलगी महिनाभर गायब आहे. ही केस तुम्ही दोघांनी सॉल्व्ह करायची. आणि त्या रात्रीनंतर प्राची तुम्हाला कोणालाच दिसली नाही, राईट? हो. त्यानंतर तुम्हाला तिचा किंवा अजून कोणाचा काही फोन, पत्र, मेल किंवा नाही, काही नाही, काहीच नाही. एक मिनिट. 8 जूनला प्राची बेपत्ता झाली. त्यानंतर कोणाचंही पत्र नाही, फोन कॉल्स नाही. प्राचीला किडनॅप केलंय हे अशक्य आहे. बेपत्ता होण्याच्या दिवशी किंवा त्याआधी प्राचीचा कोणाशी काही वाद किंवा काही भांडण वगैरे काही? नाही, अशी काही बोलली नाही ती. तुमचा कोणावर संशय? संशय कसला? आमची खात्री आहे यामध्ये रामनारायणचा हात असला पाहिजे.
रामनारायण कोण? रामनारायण महाजन त्या दिवशी संध्याकाळी येऊन धमकी देऊन गेला. एक मिनिट, आपली ओळख नाही झाली अजून. हा शिवा, आमच्या घरचा नोकर. शिवा, तुम्ही कधीपासून आहात या घरात? प्राचीचा जन्म झाल्यानंतर 10 वर्षांनी मी इथं आलो. पण पोरगी चांगली होती मनानं, पण दूध सांडलं ना त्या रात्री अपशकुन झाला. तुला पाहिलं की श्रावणातल्या हलक्या सरींची आठवण येते. तुझं हसणं मला वेळ लावतं. तुझ्याशिवाय मी स्वतःची कल्पनाच करू शकत नाही. विशाखा, जर तू माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत असशील तर प्लीज डोंट. यू आर नॉट माय टाईप ऑफ गर्ल. तुझा आणि फक्त तुझाच सचित. याचा अर्थ सचितने हे प्राचीसाठी लिहिलंय. आय सी. आणि मला असं वाटलं की तू हे सगळं. हाऊ डेअर यू. ओके ओके, म्हणजेच सचित हा आपला महत्वाचा माणूस आहे. कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? काय झालं? काय झालं? तिकडे तिकडे मला एक सावली हलताना दिसली. विशाखा प्लीज प्लीज, आता तुझी परत ती आत्मा थिअरी सुरू करू नकोस. आदित्य, आय एम सिरियस. म्हणजे काय म्हणायचंय तुला? या खोलीत कोणी आत्मा आहे? अगदी तसंच नाही, पण फॉरगेट इट, फॉरगेट इट. त्या आत्म्यापेक्षा मला सचित महत्वाचा आहे. ओके, एक मिनिट, मी पण येते. तुझा भूतांवर विश्वास नाहीये ना? लवकरच बसेल ते बघ.
म्हणजे तुलाही प्राची दिसली. हो मग ती अचानक नाहीशी झाली असेल. एक्झॅक्टली. ती काय बोलली? काही सांगितलं तिने? म्हणाली तुझा भूतांवर विश्वास नाहीये ना, लवकरच बसेल. मला वाटतं प्राचीला कोणीतरी मारून टाकलंय. आणि हा कशाला आलाय तो? सर यानेच प्राचीला पळवलं असणार. यानं प्राचीला धमकी दिली होती. मी माझ्या कानाने ऐकलंय सर. त्या रात्री अरे सचिन, तू इथे आता काय करतोयस? मग काय करणार, आठवण आली तुझी. ते ठीक आहे, पण अरे आत्ता तुला कोणी इथे बघितलं तर किती प्रॉब्लेम्स होतील. हे बघ, मला तुझी आठवण आली, मी आलो. आय डोंट केअर. ओके. पण मला काळजी आहे माझ्या फॅमिलीची. आणि तसंही ते आपल्या लग्नाला परवानगी देणारच नाहीयेत ना. पास न मला नाही विचार करायचा त्याचा. आता त्यांनी सरळ मान्य केलं तर ठीक आहे, नाहीतर पळवून घेऊन जाईल मी तिला. हो, मी प्राचीला पळवून नेण्याची धमकी दिली होती, पण ती रागाच्या भरात. म्हणून ते मी आय होप यू अंडरस्टँड. डोंट वरी सचिन, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. ओके, बाय. मी येतो. चला. आता तर तुला माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागेल. त्या आत्म्यावाल्या गोष्टीवर नो वे. हा सचित आहे ना, हा खूप चांगला ऍक्टर. त्याला कुठून तरी कळलं असणार की तुला असा अनुभव आला, आणि आपल्याला मिसगाईड करण्यासाठी तीच गोष्ट आपल्याला पुन्हा येऊन सांगितली. या व्हेरी स्मार्ट. आदित्य, मी ही गोष्ट तुला आपण दोघे असतानाच सांगितली होती. मग त्याला कळणं अशक्य आहे. तू पोलीस आहेस ना, मग जरा तसा विचार कर ना. कशावरून आपल्यातल्या गोष्टी त्याच्यापर्यंत मुद्दाम कोणतरी पोहोचत नसेल. जस्ट थिंक. आणखी कोणाकोणावर संशय घेणार? आदित्य, आदित्य, आदित्य लवकर ये. आदित्य, आदित्य लवकर ये. आदित्य, आदित्य. आऊ, हळूहळू प्लीज. ओके. विशाखा, हे बघ, तुझ्यावर हल्ला झालाय मान्य आहे. तुला प्राची दिसली आणि माझा विश्वास नाही. म्हणजे मी खोटं बोलते? अगं तसं नाही म्हणायचंय मला. म्हणजे तुला खरी प्राची दिसली असेल. तिच्या मृत्यूचे अजून आपल्याला ठोस पुरावे मिळालेले नाहीये. जर ती खरी प्राची असती तर ती अचानक अशी नाहीशी कशी झाली असती? ठीक आहे, सुपर वुमन आहे का? प्लीज विशाखा. बर, आता तू याचा जास्त विचार करू नकोस. तू आराम कर. पण ज्या कोणी तुझ्यावर हल्ला केलाय ना, त्याला मी सोडणार नाही. आदित्य, आदित्य.
बोललात म्हणून ना त्या बाईला हिसका धावलाय, पण त्याचा काय उपयोग होईल हे सांगू शकत नाही. येस, केस ओपन. हे सगळं काम त्या रामनारायणचं आहे आणि हा शिवा त्याला मिळालेला आहे. एवढं सगळं क्लिअर असताना तू त्यांना अरेस्ट का नाही केलंस? नाही विशाखा, थिंक स्मार्ट. जर आत्ता त्यांना पुराव्याशिवाय अटक केली असती तर उद्या त्यांना जामीन मिळाला असता. की उद्या त्या शिवाला घातला, 3rd डिग्री रूममध्ये घेऊन गेल्यावर बघ कसा पोपटासारखा बोलायला लागतो ते. बघ त्या रामनारायणला अरेस्ट करा, बात खतम. यु नो, दिस इज कॉल्ड लॉजिक. आत्ता सरांना फोन लावतो आणि गुड न्यूज देतो. हॅलो तुम्हाला खूप मिसगाईड करण्यात आलंय. हॅलो, कोण बोलताय? तुम्ही जिला शोधताय तीच. प्राची. प्राची, हे बघ प्राची, तुझ्या किडनॅपर्सचा पत्ता आम्हाला लागलेला आहे आणि आम्ही तुला सोडू. नाही, पण ते शक्य नाहीये, कारण मी सावित्री, राणी आणि विलासरावांच्या तावडीत आहे. आदित्य, काय झालं? कोणाचा फोन होता? प्राचीचा. म्हणाली की ती विलासराव, राणी आणि सावित्रीच्या ताब्यात आहे. व्हॉट? दॅट्स इम्पॉसिबल. ते तिघे तर 15 वर्षापूर्वी. काहीतरी घोळ आहे विशाखा, नक्कीच. शिवा? कोण शिवा? हे पहा ऑफिसर, तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते स्पष्टपणे बोला. ओके, स्पष्टपणेच बोलतो. आम्हाला असा संशय आहे की देशमुखांच्या घरी काम करणारा नोकर हा तुमचा माणूस आहे. काय ना ऑफिसर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, किंवा ही जी काय माहिती तुम्हाला ज्या कोणी पुरवली असेल ना, ती तद्दन चुकीची आहे. हो, मी स्वतःच्या डोळ्यांनी तुम्हाला त्याला देशमुखांच्या घराबाहेर भेटताना बघितलं मिस्टर महाजन, आणि हे खोटं असू शकत नाही. आणि विशाखावर झालेला हल्ला हा तुमच्या सांगण्यावरून झालाय. आणि प्राचीला नाहीसं करण्यामागेही तुमचाच हात आहे. हे पहा ऑफिसर्स, मी ऐकून घेतो याचा अर्थ हा नाही की तुम्ही वाटेल ते बोलाल आणि मी ते खपवून घेईन. एक तर हातात कुठलेही पुरावे नसताना तुम्ही या इथे चौकशीसाठी आलायत. जर इथून ताबडतोब गेला नाही तर मला मानसिक त्रास दिला म्हणून मी तुमची तक्रार करीन. सो प्लीज. ठीक आहे मिस्टर महाजन, पुढल्या वेळी भेटू ते पुराव्या सकटच. अरे तुम्ही, बरं प्राचीचा काही शोध लागला का? लागेल, लवकरच लागेल. सचित, तुझ्या आजी आजोबांनी आणि आत्यांनी आत्महत्या केली होती, राईट? हो, पण त्याचा इथे काय संबंध? ते मी तुला नंतर सांगेन. पहिले मला हे सांग की तुला त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या बंगल्याबद्दल काही माहिती आहे? नाही, म्हणजे मला फारशी माहिती नाही. म्हणजे मला एवढंच माहिती आहे की माझे आजोबा आणि मिस्टर देशमुख हे खूप चांगले मित्र होते आणि माझ्या आजोबांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी हा बंगला देशमुखांच्या नावावर केला होता. साफ खोटं आहे हे. माझ्या बाबांनी त्यांच्या नावावर हा बंगला केला नव्हता, तर त्यांनीच माझ्या बाबांना फसवून हा बंगला स्वतःच्या नावावर करून घेतला होता. आणि माझी तर खात्री आहे की माझी आई, माझे बाबा आणि राणी यांच्या मृत्यूला देखील तोच जबाबदार आहे. केवळ पोलिसांना पुरावे मिळाले नाहीत म्हणून त्यावेळीच तो निर्दोष सुटला.
तरी मी तुला सांगत होतो इथल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काही होणार नाही. त्यांना काही क्लू मिळणार नाही म्हणून तरी केस आपल्याकडे आली आहे. आदित्य, आपल्या हाती काही लागलेलं नाही असं नाहीये. 15 वर्षापूर्वीची विलासराव, सावित्रीबाई आणि राणीच्या आत्महत्येची फाईल आपल्या हाती आहे. त्यांच्या डेड बॉडीच्या फोटोग्राफ्सवरून, डेथ सर्टिफिकेट्सवरून त्यांचा मृत्यू झालाय ह्याची खात्री पटते ना तुला? राईट. येस सर. येस सर, पण अजून फायनल क्लू हाताला लागले नाही सर. गोष्टी एकात एक गुंतत चालल्या सर. तुम्ही सांगताय तसंच होईल. ओके, बाय सर. काय आपला शिवा आणि तो राम नारायण? होय बाबा, काल मी त्या ऑफिसर्सचं बोलणं ऐकलं. शिवाय या घरातली प्रत्येक गोष्ट जाऊन राम नारायणला सांगतो. नमक हराम, मग अद्यापपर्यंत तू त्याला या घरात का ठेवलंयस? लाथ मारून हाकलून दे त्याला. नाही बाबा, जोपर्यंत प्राचीचा पत्ता लागत नाही तोपर्यंत आपल्याला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकायला हवं. हो, उगाच आपला राग त्यांनी तिच्यावर काढायला नको. आधीच तिचा पत्ता नाहीये. कुठे असेल, कुठल्या अवस्थेत असेल, जिवंत तरी. अरे मनोहर, त्या ऑफिसरला एकदा जाऊन विचार ना, स्पष्टपणे विचार की हे अजून किती दिवस चालणार आहे. नाही बाबा, त्याचा फारसा काही उपयोग होईल असं नाही वाटत. त्या ऑफिसर्स किती गोंधळलेले आहेत बाबा. पोलिसांनी जिथं हात टेकले तरी कालची पोरं काय करणार आहेत? आता जे काय करायचं ते मलाच करायला हवं. गोष्ट कळत नाहीये, शिवाला मारण्यात कोणाचा काय फायदा असेल? साधारण अंदाज येतोय मला.
मला वाटतं एकदा सरांशी बोलायला. हॅलो सर, एक मिनिट, दिशा कशी बोल. तुम्ही इथे? हा प्रश्न खरं मी तुला विचारला पाहिजे, नाही का? नाही ऑफिसर, काल प्राची मला माझ्या घरात दिसली होती. तिनेच सांगितलं मला इथे यायला. स्ट्रेंज. मी इथे तिचाच पाठलाग करत आलो. माहित नाही अचानक कुठे नाहीशी झाली. हो ऑफिसर, मी तुम्हाला हेच सांगतोय. प्राची मला प्रत्यक्ष दिसली होती. तुम्ही नाही विश्वास ठेवलात माझ्यावर. आता तरी विश्वास बसला तुमचा? जे दिसतं त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापेक्षा त्याच्या मागचं कारण शोधायला आवडतं. आणि जे दिसतं ते नेहमी तसं असेलच असं नाही. आणि इथे तर खूप काही घडतंय आणि त्याच्या मागचं कारण शोधल्याशिवाय मी थांबणार नाही. मिस्टर देशमुख, हे सगळं काय? कोण आहे ही बाई? माई आहेत त्या. कुठल्याही भूत पिशाच्याला काबूत ठेवण्याची शक्ती आहे त्यांच्यामध्ये. शुद्ध वेडेपणा आहे. या अशा उपायांनी प्राची मिळणार नाहीये. हे बघा ऑफिसर, हे माझं घर आहे. या घरात काय करायचं याच्यावर माझा अधिकार आहे, माझ्या घरच्यांचा अधिकार आहे. एक ध्यानात ठेवा, या उपायामुळे तुमच्या तपासात कुठचाही अडथळा येणार नाही. रामनारायण, शिवा आणि सचित. मला असं वाटतं की हे तिघ एकत्र. ऑफिसर ऑफिसर ऑफिसर, मला दरवाजापाशी पत्र मिळालं. मला वाटतं तुम्ही दोघं हवेलीत राहिलात तर तुमच्या जीवाला धोका आहे. आदित्य, हे बघ.
माहीत खरोखरच तुम्ही धन्य आहात हो. प्राची, तू कम्फर्टेबल आहेस ना? तुझ्या जाण्यामुळे इथे बरेच प्रश्न निर्माण झालेत, ज्याची उत्तरं फक्त तूच देऊ शकतेस. मला एक गोष्ट स्पष्टपणे सांग, तुला नेमकं कोणी किडनॅप केलं होतं? विश्वासराव सावित्री आणि राणी मला घेऊन गेले होते. माझी खात्री होती की प्राची जिवंत आहे. कशावरून? आपल्याला मिळालेलं पत्र, जमिनीवर लिहिलेला मेसेज आणि प्राचीच्या वह्या, या सगळ्यांमध्ये अक्षर एकाच व्यक्तीचं होतं. ओके प्राची, इथवर सगळं ठीक आहे, पण तुझ्या बाबांना कोणी मारलं? शिवाला कोणी मारलं? शिवाने त्या दिवशी मला पाहिलं होतं. तेव्हा तो खूप घाबरला होता. तो ओरडारडा करून सगळ्यांना बोलवेल म्हणून मी पटकन झाडाच्या पाठी लपले आणि तितक्यात तिथे माझे बाबा आले. नमघराम, या घरातलं अन्न खातोस आणि परक्या लोकांसाठी काम करतोस. हा, केली मी गद्दारी, केली मी नमक हरामी. कुणामुळं? तुमच्यामुळं. हा, माझी पोर आजारी होती तेव्हा मी तुमच्याकडनं पैसे मागितले, दिले तुम्ही? नाही दिले. त्या रामनारायण साहेबांनी मला मदत केली, त्यांच्यामुळे माझ्या पोरीचा जीव वाचला, म्हणून मी केली गद्दारी आणि यापुढे सुद्धा करणारच. आता राहतो तो फक्त एकच प्रश्न, मिस्टर मनोहर देशमुखांना मारलं तरी कुणी? मी सांगतो त्यांचा खून कोणी केलाय. मिस्टर देशमुखांचा खून माझ्या बाबांनीच केलाय. त्या दिवशी बाबांना मिस्टर देशमुखांचा फोन आला होता आणि त्यावेळेला मी पॅरलल लाईनवर होतो. सगळं ऐकलंय मी. रामनारायण, तुझा माणूस मेला, मी मारला त्याला. आता तुला काय करायचं ना ते तू कर. तू माझं काही वाकडं करू शकत नाहीस, कळलं ना? होय, केला मी त्याचा खून. माझी आणि त्याची दुश्मनी होतीच आधीपासून. मला ती संपवायची होती. त्यातच माझ्या सचितला प्राचीने जाळ्यात अडकवलं होतं आणि मग मी फैसला केला, काही झालं तरी मनोहरला संपवायचंच. आणि मग त्या रात्री मी इथे बंगल्यावर आलो. तू इथं कशाला आलास?
मिस्टर रामनारायण, तुम्ही तुमच्या एका गुन्ह्याची कबुली तर दिली, पण बाकीच्या गुन्ह्यांचं काय? म्हणजे प्राचीचा शोध घेता घेता लोकल पोलीस स्टेशनमधून आम्हाला सावित्री, विलासराव आणि राणीची एक केस फाईल सापडली. त्यात आम्हाला काही चुकीच्या गोष्टी आढळल्या आणि त्यावरून आम्ही निष्कर्ष लावला की त्या तिघांनी आत्महत्या केली नव्हती, तुम्ही त्या तिघांचा खून केला. कारण सावित्री तुमची सावत्र आई होती आणि राणी सावत्र बहीण. तुमचे काळे धंदे बघितल्यावर विलासरावांना हा बंगला तुमच्या नावावर करायचा नव्हता, त्यामुळे तुम्ही आधीच बिथरला होता आणि या रागात तुम्ही त्या तिघांचा खून केला. लोकल पोलिसांच्या मदतीने तुम्ही ते पुरावे बदलले आणि त्याला आत्महत्याचं स्वरूप दिलं. पण तुमच्या वडिलांनी हा बंगला आधीच त्यांच्या मित्राच्या म्हणजेच विद्याधरच्या नावावर केला होता. त्यामुळेच तुम्ही या बंगल्यात आत्मे आणि भूताटकीच्या गोष्टी पसरवायला सुरुवात केली. या सगळ्या भूतांच्या आत्म्यांच्या गोष्टी लहानपणीपासून ऐकल्यामुळे प्राचीच्या मनावर कुठेतरी खोलवर परिणाम झाला. तिला या गोष्टी खऱ्या वाटायला लागल्या. काय प्राची, आम्हाला तुझ्याकडून ऐकायचं खोटं काय आणि खरं काय? मी हे सगळं का केलं मला माहिती नाही, पण मला कोणत्या आत्म्याने किंवा भूताने नव्हतं नेलं. खरं तर असे भूत किंवा आत्मे नसतातच. प्राचीनी स्वतः नाहीशी झाल्याचा आणि भूतांचा हा जो काय आभास निर्माण केला तो तिने नाही, तिच्या अंतर्मनाने केला. त्याचबरोबर सचितला तिला पटवून द्यायचं होतं की भूत अस्तित्वात असतात. आणि याच बालिशपणातून सुरू झाला हा खेळ. त्यात आम्ही दोघं तिचं सत्य बाहेर काढू अशी भीती होती तिला, आणि म्हणूनच तिने आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी हा खेळ सुरू केला तेव्हा मला वाटलंच नव्हतं की हा इतकं भयानक वळण घेईल. नंतर तर तो खेळ माझ्यावरतीच उलटायला लागला आणि त्याच्यामुळे माझ्या बाबांचा जीव गेला. याच्याशिवाय आणखीन कोणती शिक्षा मिळू शकते मला? नाही प्राची, याची कारणीभूत तू नाहीस. हा रामनारायण आहे. मनोहरच्या खुनाची कबुली तर यांनी दिलीच, पण तुझ्या खेळामुळे 15 वर्षपूर्वी घडलेला एक गुन्हा उघडकीस आला. आणि त्यासाठी तुझे आम्हाला आभार मानायला. विक्रम हियर. सर, केस सॉल्व्ह.